पावसाचा रिमोट कंट्रोल हजारो किलोमीटर दूर असलेल्या महासागराकडे आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आणि सध्या तो कंट्रोल एल निओच्या हातात गेलाय. यंदा पाऊस दगा देणार की शेतकऱ्यांसमोर पुन्हा दुष्काळाचं संकट उभं करणार? यामागे सतत एक शब्द ऐकू येतोय, एल निनो. पण हा नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रशांत महासागराच्या काही भागातलं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. आणि जेव्हा हे होतं तेव्हा जगभरातील हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल होतो. आता तुम्ही म्हणाल, महासागर तिकडे, आपला पाऊस इकडे, मग संबंध काय? तर आपल्या भारतात मान्सून समुद्राकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यावर अवलंबून असतो. पण एल निनोमुळे हे वारे कमकुवत पडतात. भारताकडे कमी ओलावा येतो आणि त्यामुळे पाऊसही कमी पडू शकतो. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो शेतकऱ्यांना. कारण पाणी कमी, उष्णता जास्त आणि खरीप पिकांवर संकट. उत्पादन घटू शकतं, जनावरांसाठी चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. पण काळजी करण्यापेक्षा तयारी करणं जास्त महत्त्वाचं आहे. हवामान अंदाजावर लक्ष ठेवा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, ठिबक सिंचनाचा विचार करा आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचं नियोजन करा. कारण योग्य वेळी घेतलेला निर्णयच नुकसान कमी करू शकतो. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.